सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 28 मार्च 2025 पावर्ड बाय राजवर कॉमन सर्व्हिस सेंटर। सर्व प्रकारचे फॉर्म भरण्याचे दाखले मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। महापुरुषांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा हवा। खासदार उदयनराजे भोसले। छत्रपती शिवराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांचा अवमान होईल असे भाष्य टिप्पणी अथवा कृती करणाऱ्या प्रवृत्तींना साप लावणारा मोक्का किंवा टाळासारखा कठोर कायदा हवा। त्यामध्ये अजामीनपत्र आणि 10 वर्ष सक्षम कारागृहाची शिक्षा असावी असा रोखठोक मागणीचे निवेदन खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे घेतली। यावेळी त्यांनी निवेदन दिले। राज्य शासन व केंद्र शासनाने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तींना धडकी भरेल अशा कायद्याची रचना करावी असे निवेदनात म्हटले आहे। आकाशवाणी रेल्वेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन। सातारा रेल्वे स्टेशनवर पिकअप लेन आणि रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची आणि देखभाल सुविधा निर्माण करावी। दुरंतो झेलम आणि आझाद हिंद एक्सप्रेस यांचे विस्तारीकरण करून आगमन आणि निर्गमन सातारा रेल्वे स्थानक करावे। या रेल्वे संबंधी प्रमुख मागण्यांसह सातारा आकाशवाणी संदर्भात कृतीबंधानुसार कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत। आकाशवाणी केंद्रातील प्रसारण यंत्रणेमधील उपकरणे आणि यंत्रे बदलण्यात येऊन सुसज्ज यंत्रणाद्वारे आकाशवाणी केंद्रातून प्रसारण होण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात अशा विविध मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय माहिती नभोवाणी तथा रेल्वे मंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांच्याकडे केल्या। वडूजच्या नगराध्यक्षपदी रेश्मा बनसोडे औपचारिक घोषणा बाकी। तत्कालीन नगराध्यक्षा मनीषा रवींद्र काळे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सर्वसाधारण महिला आरक्षित नगराध्यक्षपदासाठी स्वप्नाली गणेश गोडसे व रेश्मा श्रीकांत बनसोडे असे 2 अर्ज दाखल झाले होते। मात्र बऱ्याच नाट्यमोड घडामोडीनंतर स्वप्नाली गोडसे यांनी अर्ज माघारी घेतल्याने नगराध्यक्षपदी रेश्मा बनसोडे यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे। साताऱ्यात गुढीपाडव्यासाठी बाजारपेठ सज्ज। मराठी नववर्षाचा प्रारंभ तसेच 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। नागरिकांमध्ये सणाचा उत्साह असून यामुळे गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सज्ज झाली आहे। पाडव्याचे मुख्य आकर्षण असलेल्या विविध रंगाच्या साखरगाठी लक्षवेधी ठरत असून इतर साहित्यांची रेलचेल वाढली आहे। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोकांचा खरेदीकडे कल दिसत असून नवीन वस्तू दागिने गाडी वस्तूंच्या बुकिंगची लगबग सुरू आहे। सोनगाव तर्फ सातारा येथे चुलीच्या भडक्यात एकाचा मृत्यू। चुलीच्या भडक्यात एकाचा मृत्यू झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी चुलीत टर्पेड लाईन टाकून चूल पेटवत असताना भडका झाल्याने सतीश भैरू धोंडवड वय 59 राहणार सोनगाव तर्फ सातारा हे गंभीर जखमी झाले। त्यांना रुग्णालयात दाखल उपचारासाठी केले असता उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला। IPLवर सट्टा लावणाऱ्या दोघांना कराडात अटक। IPLवर सट्टा लावणाऱ्या दोघांना कराड पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे। आरोपींकडून या गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून साखळीच्या शोधासाठी पोलीस पथक मुंबईला रवाना झाले आहे। या पथकाकडून मुंबईत ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत। संदीप संपत बडेकर व प्रथमेश बाळासो कटरे दोघेही राहणार कराड अशी पोलिसांनी अटक केल्याची नावे आहेत। कराडात गत काही वर्षांपासून IPLवर सट्टा लावला जात आहे। वेळोवेळी पोलिसांनी या सट्ट्यांवर कारवाई केली आहे। मात्र तरीही दरवर्षी IPL सुरू होताच शहरात सट्टा लावण्याचे प्रकार घडत आहेत। कृष्णा नदीच्या पुलावरून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न। कराड विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला युवक आणि शिक्षकांच्या प्रसंगाने वाचवण्यात यश आले। संबंधित महिला पाटणा तालुक्यात असून तिला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। कराड विटा मार्गावरील कृष्णा नदी पुलावर सातत्याने वर्दळ असते। 2 दिवसांपूर्वी दुपारी कडक उन्हामुळे पुलावर वर्दळ कमी होती। दुपारी 1:15च्या सुमारास एक महिला कृष्णा पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत होती। त्यावेळी कराडातील राजू बोडरे हे शिक्षक कृष्णा कॅनलवरून कराडकडे येत होते। त्याचबरोबर शुक्रवार पेठेतील युवक सतीश शेलार त्याच दरम्यान पुलावरून कराडकडे येत होता। संबंधित महिलावरून उडी मारण्याच्या तयारीत असताना संबंधित दोघांनी त्या महिला धरून बाजूला घेतले आणि तिचा जीव वाचवला। कोयना भागात दूरसंचार सेवा ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल। कोयना भागात BSNLची सेवा गेल्या 4 दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। दूरसंचार यंत्रणेशिवाय दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून बँकिंग वैद्यकीय सेवा ऑनलाईन शिक्षण आणि व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे। संतप्त नागरिकांनी BSNLच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली आहे। कोयना भागातील नागरिक आणि व्यावसायिकांची मोठी आर्थिक व सामाजिक हानी होत आहे। BSNLच्या सेवेत सुधारणा न झाल्यास नागरिकांना अन्य पर्याय शोधावे लागतील। तसे प्रयत्न सुरू झाल्याने सरकारने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी कोयना विभागातून होत आहे। रहमतपूरमध्ये 2.25 लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला। रहमतपूर येथील कलानगर कॉलनीतील बंद घराच्या खिडक्यांचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला। या चोरीत अज्ञात चोरट्यांनी कपाटातील अंदाजे 2.25 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने गायब केल्याची तक्रार सेवानिवृत्त शिक्षिका शांताविलास देशमुख कलानगर यांनी रहमतपूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। महावितरणच्या कामाबाबत वाई तालुक्यात तक्रारी। वाई तालुक्यात महावितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समन्वय नसल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराबद्दल तालुक्याच्या जनतेच्या तक्रारी वाढत आहेत। कोणतीही पूर्वसूचना देता विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीची कामे काढून वीज वितरण बंद ठेवण्यात येत असल्यामुळे उन्हाळ्यात शेतीपंप व घरगुती वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे।
तालुक्यातील महावितरण कार्यालयाकडून ग्राहकांची अवहेलना चालू असून वरिष्ठ कार्यालयाची दखल घेत महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना तंबी देऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माई तालुक्यात नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.